अपमतान मियंती एपमता यथा मता. अप्रमाद अमृत पद आहे, प्रमाद मृत्यूचे पद आहे. अप्रमादी मनुष्य मरत नसतो आणि प्रमादी मनुष्य मृतवत असतो. 22 एवं विषेधतो अथवा अपमादमी पंडिता अपमादे ममोदंती हरियाणन गोचरे रता. अप्रमादाच्या विचारा विशेष रूपाने जाणून आर्यांच्या आचरणात रत असलेले पंडित जन अप्रमादात आनंद पावतात. ते छाईनो सात टीका निचन दळह परकमा सुसती धीरा निबाण योगक्षेमन अनुत्तरम. ध्यान करणारे जागरूक नित्य दळ परत पराक्रमा रत असणारे धीर पुरुष अनुत्तर योगक्षेम निब्बाणाला प्राप्त करतात. म्हणजे हे धम्मपद आहे, बुद्धाचं वचन आहे. याच्यामध्ये थोडंसं आपल्याला ही जी पाली भाषा आहे ही बुद्धाच्या काळातल्या 2,500 ते 3,000 वर्षापूर्वीची पाली भाषा आहे. लोकांची बोलीभाषा ही प्राकृत भाषा होती. जरी याचा आपल्याला पाली भाषेचा शब्दशः अर्थ समजत नसला, परंतु खऱ्या अर्थाने तथागत भगवान बुद्धाने यामध्ये मानवी जीविताच्या कल्याणाचा मार्ग, सुखाचा मार्ग, आपल्या आनंदाचा मार्ग याच्यामध्ये दिलेला आहे. आपण जे श्रवण करताय आपल्या जीवनामध्ये बुद्धाचं वचन ही पाली भाषेने श्रवण केले. आपण या ठिकाणी बुद्धाची वंदना घेतली. बुद्धाची वंदना घेणं हे आपल्या जीवनातलं श्रवण करणे हे आपल्या जीवनातलं पुण्यकर्म आहे, कुशल कर्म आहे आणि निश्चित आपल्यासाठी लाभदायक आहे, सुखदायक आहे. हा एक दुःखमुक्तीचा मार्ग आहे. म्हणून आपल्याला जरी शब्दशः पाली भाषेचा अर्थ नाही मिळाला, पण खऱ्या अर्थाने एवढं लक्षात ठेवायचं हे निश्चित आपल्यासाठी अत्यंत लाभदायक आहे, अत्यंत सुखदायक आहे, अत्यंत आनंददायक आहे. आणि हा लोककल्याणाचा, मानव कल्याणाचा मार्ग तथागत भगवान बुद्धांनी, बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेला आहे. आपण जास्तीत जास्त बुद्धविहारात जाऊन धर्मश्रवण केला पाहिजे. एकत्र येऊन बुद्धाची वंदना घेणं, एकत्र येऊन बुद्धाची वंदना घेणं हे तुमच्या जीवनाचं पुण्यकर्म आहे, कुशल कर्म आहे. की जे धम्मपद या ठिकाणी तुम्ही आता ऐकलं, थोडंसं ऐकायला आपल्याला सवय नसल्यामुळे आपल्याला आवड वाटतं, परंतु ही जी पाली भाषा बुद्धाच्या काळातली प्राकृत भाषा, बोलीभाषा आहे आणि हे आपल्यासाठी निश्चित लाभदायक. म्हणून श्रवण करणं हे देखील पुण्यकर्म, कुशल कर्म. मनुष्याने आपल्या जीवनामध्ये जास्तीत जास्त पुण्यकर्म, कुशल कर्म केलं पाहिजे. जास्तीत जास्त पुण्याचा संचय करून त्याचा लाभ आपण घेतला पाहिजे. मी म्हणतो पुण्यकर्म का करायचं, कशासाठी करायचं, तर माणसाचं जीवन हे क्षणभंगूर आहे. माणसाचं जीवन हे पाण्याचा बुडबुड आहे आणि म्हणून जास्तीत जास्त आपण आपल्या जीवनामध्ये धम्मश्रवण केला पाहिजे. बुद्धाचं वचन, बाबासाहेबांचा विचार हा आपण ऐकला पाहिजे, श्रवण केला पाहिजे. बरेचसे लोक ऐकूनच घेत नाही, ऐकतच नसतं लोकांना. माझे सहकारी बंधू, आमचे गुरुवर्य PG भोसले गुरु यांनी आपल्या जीवनामध्ये जास्तीत जास्त धम्माचा प्रचार प्रसार केला. बाबासाहेबांच्या विचाराचा, बुद्धाच्या विचाराचा जास्तीत जास्त त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये प्रचार प्रसार केला. मनुष्य जरी हे माणसाचं जे शरीर आहे हे नाशवंत आहे, हा देह नाशवंत आहे, परंतु माणसाचं जे कार्य आहे, माणसाने केलेलं ते धम्म प्रचार प्रसार आहे हे अविरत जिवंत राहतं. आणि म्हणूनच आमच्या ताईंनी जो संकल्प केला आहे, आमच्या शारदा ताईंनी, की वडिलांनी जे धर्मकार्य केलं, वडिलांनी जे बौद्ध धर्माच्या प्रचार प्रसाराचं काम केलं भारतीय बौद्ध समाजात. तर PG भोसले म्हणजे माझे सहकारी होते, त्यांनी केंद्रीय शिक्षक झाले, त्यांनी अध्यक्ष होते, अनेक पदं, पदाचा कधीही त्यांनी मोह ठेवला नाही. पद कधी त्यांनी बघितले नाही की मी कुठल्या पदावर काम करतो. अतिशय बाबासाहेबांचा एक भीम सैनिक म्हणून, बाबासाहेबांचा एक कार्यकर्ता म्हणून त्यांनी आपल्या जीवनामध्ये धर्माचं प्रसाराचं काम केलेलं आहे. आणि त्याचा ते कार्याला आता आमच्या ताईने काय केलं आहे की वडिलांनी जे कार्य केलं, गावागावच्या विहारात जाऊन तो प्रचार प्रसार केला पाहिजे, सम्यक संकल्प या ताईने केलेला आहे. आणि म्हणून आज आम्ही या ठिकाणी येऊन या ठिकाणी तुम्हाला हे बुद्धाची वचनं, हा जो धम्मपद आहे हे तुम्हाला या ठिकाणी आम्ही ऐकवले आहे. निश्चित तुम्ही देखील विहारातून धम्मश्रवण केलेलं आहे आणि आपल्या जीवनातलं पुण्यकर्म, पुण्य संपादन केलेलं आहे. एवढंच बोलतो, या ठिकाणी थांबतो. नमो बुद्धाय. जय भीम. साधू साधू साधू.